राजर्षी शाहू महाराजांचं शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष आणि मराठी राजभाषा गौरव दिनाचं औचित्य साधून राजर्षींना पुस्तकरूपी अभिवादन करण्यासाठी या पुस्तक समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. पत्रकार विजय पाटील यांनी सामाजिक भान जपत वार्तांकन केलेल्या काही बातम्यांपैकी निवडक बातम्यांचा ब्रेकिंग न्यूज या पुस्तकात समावेश केला आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, दैनिक लोकमतचे संपादक वसंत भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, दैनिक पुढारीचे कार्यकारी संपादक विजय जाधव, दैनिक पुण्यनगरीचे निवासी संपादक राजकुमार चौगुले, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे, विजय पाटील यांच्या आई वैजंती पाटील यांच्या हस्ते ब्रेकिंग न्यूज या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. या समारंभात सोशल मीडियावरून अस्सल कोल्हापुरी गावरान बोली जपणाऱ्या शुभम कुंभार या कलाकाराला श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. यावेळी विजय पाटील यांनी आपलं हे पुस्तक सकारात्मक बातम्यांचा ठेवा असल्याचं सांगितलं. त्याचा उद्देश हाच होता की हे जयंती वर्ष आहे, मोठ्या नेटानं आणि अगदी ताकदीनं सामाजिक उपक्रमांनी साजरं व्हावं. आणि त्यानिमित्तानं मला वाटतं इंद्रजित हा पहिला कार्यक्रम असेल की अशा स्वरूपाचा, ज्या शाहूराजांनी कोल्हापूर मॉडेल हे जगभर प्रसिद्ध आहे, सामाजिक विकासाचं परिपूर्ण मॉडेल, त्यामुळे त्याला साहित्यनगरी म्हणतात, क्रीडानगरी म्हणतात. अगदी प्रत्येक गोष्टीचं, सांस्कृतिक नगरी, प्रत्येक गोष्टीमध्ये शाहूराजांचं कार्य आहे. आणि या शाहूराजांच्या कार्याला या पद्धतीची मानवंदनाची सुरुवात आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून होते. त्यामुळं मला हा कार्यक्रम ऐतिहासिक वाटतो. ब्रेकिंग न्यूज वाचलं की बऱ्याच जणांना धस्स होतं. म्हणजे काय होतं, बातम्या नकारात्मक आहेत की काय, पण माझं ब्रेकिंग न्यूज हे पुस्तक अतिशय सकारात्मक बातम्यांचा एक ठेवा आहे. अतिशय डेव्हलपमेंट, ज्याला आपण विकसनशील बातम्या म्हणतो, त्याचा ठेवा आहे. संपादक वसंत भोसले यांनी कोल्हापुरातील सकारात्मक पत्रकारितेचे दाखले देत समाजात अजूनही अनेक प्रश्न शिल्लक असून त्याकडं विजय पाटील यांच्याप्रमाणे संवेदनशीलपणे पाहण्याची गरज असल्याचं सांगितलं. कोल्हापूरला एक पत्रकाराची उज्ज्वल परंपरा निर्माण झालेली आहे. मी महाराष्ट्रामध्ये पुण्याला काम केलं, नगरलाही केलं आहे, अनेक ठिकाणी केलं, नाशिक, पुणे, औरंगाबाद, जळगाव वगैरे सारख्या ठिकाणी सुद्धा फिरलो, तिथल्या मिटिंगा घेतल्या, त्यांच्या पत्रकारांशी बोललो. पण कोल्हापूरचा पत्रकार याची तोड कोण करू शकत नाही, याची जोड कोण करू शकत नाही. याचं कारण तुम्हाला सांगतो, रात्री 11 वाजता काहीतरी घडू दे, CPRच्या चौकात जेवढी गर्दी लोकांची असते तेवढीच गर्दी पत्रकारांची पण असते. ती आपल्या आजूबाजूला घडत असतात आणि त्याच्या बातम्या कशा करायच्या, त्या समाजाला उपयोगी कशा पडतील, समाजामध्ये सुधारणा कसं होईल किंवा समाजामध्ये लोकांचं वर्तन कसं सुधारेल, या संदर्भातच्या बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो विजयसारखा तयार झाला पाहिजे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनीही विजय पाटील यांचे हे पुस्तक समाजाला उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त केला. त्या ब्रेकिंग न्यूजला महत्त्व कसं द्यायचं आणि महत्त्व काय असतंय ते मला वाटतं विजयरावांनी आपल्याला त्यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला दाखवून दिलेलं आहे. समाजाला उपयोगी असे अनेक उदाहरण त्यांनी आपल्या पुढे ठेवलेले आहेत की जेणेकरून एक समाजात खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा क्रांती घडवून आणू शकतोय असे विचार त्यांनी ठेवले असावेत असं आजच्या या सर्वांच्या भाषणांवरनं लक्षात येतं आहे. यावेळी अन्य मान्यवरांनीही मनोगत व्यक्त करत पुस्तक प्रकाशन समारंभाला शुभेच्छा देत विजय पाटील यांनी यापुढे सुद्धा अशी अनेक पुस्तकं वाचकांपर्यंत पोहोचवावीत अशी अपेक्षा व्यक्त केली. या पुस्तक प्रकाशन समारंभाचे संयोजक कोल्हापूर फोरमचे सदस्य रणधीर पाटील, सुनील पाटील, प्रदीप शिंदे, प्राचार्य डॉक्टर महादेव नरके, प्रदीप पाटील, विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष सुखदेव गिरी, संभाजी गाडगीळ, अमोल गाडगीळ, विक्रांत जाधव, संजय घाटगे यांच्यासह कोल्हापुरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, विजय पाटील यांचे माध्यमातील सहकारी आणि नातेवाईक उपस्थित होते.